आज आपण टँजंट अँड नॉर्मल बघूया. समजा असा जर कर्व असेल आणि त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू fx आहे, तर कर्ववर आपण जितके पॉइंट घेतो तितक्या ठिकाणी आपण त्याला नॉर्मल आणि टँजंट काढू शकतो. तर समजा हा पॉइंट घेतला, या ठिकाणी मी याला टँजंट घेतली आणि ही त्याला नॉर्मल आली. आता नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना असतात परपेंडिक्युलर. ह्याला मी नॉर्मल म्हणतो आणि ह्याला मी टँजंट म्हणतो. लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंटला नॉर्मल आणि टँजंटचं इक्वेशन वेगळं येतंय. आपण ते दिवाळीमध्ये भुईचक्र बघितलं असेल, ते भुईचक्र त्यावेळी त्याच्या टँजंट्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी येतात. हां, किंवा आपण एखाद्या ग्राइंडिंग मशीनवर समजा एखादं काय कट करत असेल, तर ह्या सगळ्या टँजंट्स आहेत. त्यामुळं कर्व कसाही असू दे, प्रत्येक पॉईंटला इथली टँजंट वेगळी, इथली टँजंट वेगळी, इथली टँजंट वेगळी, इथली टँजंट वेगळी, इथली नॉर्मल वेगळी, अशा प्रत्येक नॉर्मल आणि टँजंट ईच अँड एव्हरी पॉईंट, प्रत्येक पॉईंटला त्याच्या प्रत्येकाचे इक्वेशन्स वेगळे येतात, त्याचे स्लोप वेगळे येत असतात. आपल्याला जो कर्व दिला आहे y इज इक्वल टू fx, हा गिव्हन कर्व तुम्हाला दिला आहे y इज इक्वल टू fx, तर याचा इक्वेशन पहिला स्लोप ऑफ टँजंट जर बघितला तर तो असतो dy बाय dx इज इक्वल टू, याची डेरिव्हेटिव्ह काढली आपण f डॅश x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर मानायला गेलो मी, तर dy बाय dx त्यालाच म्हणायचं f डॅश x. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. त्यामुळे इक्वेशन ऑफ टँजंट काय होईल? इक्वेशन ऑफ टँजंट y मायनस y1 स्लोप mx मायनस x1. हा 11वीतलाच फॉर्म्युला आहे, हा 10वीलाही फॉर्म्युला झालेला आहे. m म्हणजे स्लोप ऑफ लाईन, x1 y1 पॉईंट. त्यामुळे हा जो स्लोप घेतला आपण तो यात घालून किंमत काढायची आहे. नॉर्मलला काय होतंय? आता याचा स्लोप आपण m घेतला होता, याचा स्लोप आपण m1 घेऊया. तुम्हाला माहित आहे की परपेंड लाईन जर असतील दोन, तर त्यांच्यामधला हा स्लोप m आणि हा स्लोप m1 जर असेल, तर m आणि m1 चा ऑलवेज प्रोडक्ट -1 असतो. म्हणजे टँजंटचे स्लोप जो असतो त्या टँजंटच्या स्लोपच्या उलटा रेसिप्रोकल, हा टँजंटच्या उलट स्लोप ऑफ नॉर्मल जर काढलं गेलो मी, तर ह्याच्या उलट करायचं. म्हणजे समजा हा m1 घेतला तर -1/m, त्याला असंही म्हणतात -1/dy बाय dx, त्याला असंही म्हणतात -1/f डॅश x. आपल्याला उलट करायचं आहे, म्हणजे रेसिप्रोकल पण करायचं आहे आणि साईन पण बदलायचं आहे. त्यामुळे इक्वेशन ऑफ नॉर्मल परत y मायनस y1, ह्याच्यामध्ये m च्या ठिकाणी फक्त तुम्ही m1 नावाचा स्लोप घाला आणि x मायनस x1. बोर्डामध्ये दोन्ही प्रश्न विचारतील असं पण नाही आहे, नुसतं टँजंट पण विचारू शकतात, नॉर्मल पण विचारू शकतात. दोन्ही जर विचारलं, दोन्ही पण 3 मार्कला येऊ शकते परीक्षेला. यामधला बघा पहिला प्रश्न आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट टू द कर्व्स. हा एकच क्वेश्चन 2 वेळा विचारलाय. मार्च 19ला 2 मार्कला विचारलाय आणि MCQ 2016ला विचारलाय. तर मी तुम्हाला बोर्डाई पत्तीन सोडून दाखवतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y ची डेरिव्हेटिव्ह काय होणार? dy बाय dx. x स्क्वेअरचं काय व्हायला पाहिजे? x स्क्वेअरचं होणार 2 इंटू x प्लस 4. x ची डेरिव्हेटिव्ह किती आली? 1. कॉन्स्टंट 1 आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे 2x प्लस 4 आला. हा तुम्हाला पॉईंट कुठला दिलाय बघा, हा x1 आणि हा y1 कन्सिडर करा. तो पॉईंट दिलाय तो x1 y1. त्यामुळं x1 ची किंमत आली -1. त्यामुळे dy बाय dx, त्यालाच आपण स्लोप म्हणूया, स्लोप ऑफ टँजंट, त्याला मी m मानतो, इज इक्वल टू, तो dy बाय dx ॲट पॉईंट घ्यायचा आहे -1, x इज इक्वल टू -1. ह्या व्हॅल्यूला किंमत घ्यायची आहे. ह्यात किंमत घाला -1. 2 इंटू x ची व्हॅल्यू -1 प्लस 4, हे झालं तुमचं -2 प्लस 4, हा स्लोप आला 2. इक्वेशन काय बोललो होतो मी? इक्वेशन ऑफ टँजंट
y मायनस y1 इज इक्वल टू एम एक्स मायनस x1. ह्याच्यामध्ये किंमत पुट करा ती. y मायनस y1 म्हणजे हा पॉइंट आहे -2, m ची व्हॅल्यू आहे 2, x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे परत x1 ची व्हॅल्यू -1. हा झाला y प्लस 2 इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये x प्लस 1. हे पुढे सोडवू शकतोय आपण. MCQ ला दिलेले 4 ऑप्शन कुठले आहेत त्यामध्ये मॅच करावं लागेल आपल्याला. इथं मात्र हा अजून पुढे सोडवू शकतो. y प्लस 2 इज इक्वल टू 2x प्लस 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. हे त्या बाजूलाच घ्या. 2x मायनस y, ह्या 2 ला 2 जर कॅन्सल केलं तर राहिलं 0. त्यामुळे इक्वेशन ऑफ टँजंट 2x मायनस y इज इक्वल टू 0. हे गणित तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी हे MCQचे 2 प्रश्न घेणार आहे. एकच क्वेश्चन मार्च 2014 आणि 2017 दोन वेळा MCQ विचारलेला आहे, 2 वेळा. त्याची MCQची करायची पद्धत मात्र वेगळी. इतक्या सगळ्या स्टेप करायची गरज नाही. आता ह्याला 2 मार्क जर असतील तर साधारणपणे स्लोप काढून इक्वेशन मांडेपर्यंत तुम्हाला इथे 1 मार्क मिळेल आणि दुसरा मार्क तुम्हाला इथं मिळेल. ह्यात नॉर्मल विचारलेलं नाही, फक्त टँजंटचा क्वेश्चन आहे हा. आणि त्याच्यामध्ये करत असताना मात्र MCQ ला तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. त्यामुळं इतक्या पायऱ्या करायची गरज नाही. हे लिहून घ्या. तुम्हाला पुढचं मी सोडून दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही मागील गणित लिहून घेतला असणार. आता पुढचं बघा MCQ ला डायरेक्ट आपण करू शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायची गरज नाही आहे. dy/dx 3 इंटू याची डेरिव्हेटिव्ह किती येणार, x² ची डेरिव्हेटिव्ह 2x मायनस x ची 1 कॉन्स्टंटची आली 0. ह्याच्यामध्ये किंमत ठेवा. हा पॉईंट तुमचा x आहे, हा पॉईंट तुमचा y आहे किंवा त्याला x1 y1 कन्सिडर करा. त्यामुळे हा स्लोप झाला 3 इंटू 2 6x मायनस 1. तर त्याची किंमत आपण x इज इक्वल 1 ठेवली तर स्लोप येणार 6x ची व्हॅल्यू 1 मायनस 1. हा तुमचा झाला 6 मायनस 1 5. हा झाला तुमचा इक्वेशन ऑफ टँजंट काढायचा आहे. हा स्लोप झाला, स्लोप टँजंट आहे. MCQ असल्यामुळे स्टेप करायची गरज नाही. y मायनस y1 mx मायनस x1. y मायनस y1 चा पॉईंट तुमचा आला 3, m ची किंमत आहे 5, x मायनस x1 ची किंमत आहे 1. त्याला सिम्प्लिफाय करा. y मायनस 3 इज इक्वल टू 5x मायनस 5. हे सगळंच त्या बाजूला घेतो मी. 5x मायनस y, हा प्लस y तिकडे मायनस y होईल. इथला मायनस 5 मायनस 3 तिकडे घेतल्यावर प्लस 3, इकडं 0 राहिलं सगळं. त्यामुळं 5x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड टँजंट. तुम्हाला 4 ऑप्शनपैकी ऑप्शन लिहायचा आहे यातला. त्यामुळे हे तुम्ही रब करू शकताय. हा 2 मार्काचा क्वेश्चन मी मगाशी थोड्या वेळापूर्वी घेतला, त्याला मात्र सगळ्या स्टेपची आवश्यकता आहे. ही तुम्हाला सगळ्या स्टेप करायची MCQ ला गरज नाही आहे. पुढील गणित आपण नॉर्मल अँड टँजंट. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू x³ मायनस x² प्लस 2 ॲट पॉईंट 1 and 2. तर यातलं फक्त मार्च 22ला फक्त टँजंटचं गणित विचारलेलं आहे बोर्डानं 2 मार्कासाठी. तर ती सिस्टीम गिवन कर्व आहे y इज इक्वल टू x³ मायनस x² प्लस 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx काय होईल 2 इंटू ह्या x³ डेरिव्हेटिव्ह काढा x³ ची 3 पुढे येईल 3 इंटू एक्सचा 3 मधून 1 गेला राहिला 2 मायनस x² ची आली 2x आणि कॉन्स्टंटची आली 0. त्यामुळे हा dy/dx याची व्हॅल्यू आली 3 इंटू 2 6x² मायनस 2x. मला स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ टँजंट त्याला m जर म्हणलो आपण तर किंमत घालायची हाफ. ह्याच्यामध्ये किंमत हाफ ठेवा. 6 इंटू हाफचा स्क्वेअर मायनस 2 इंटू हाफ. तर किती झालं 1/2चा स्क्वेअर झाला 1/4. 2 ला 2 कॅन्सल होईल 1 राहिलं. हे किती होईल बघा. परत त्याला 2 न भाग जाईल. वर राहील 3 खाली राहील 2 मायनस 1 म्हणजे 3/2 मायनस 1 म्हणजे हाफ राहिला. हा आला स्लोप ऑफ टँजंट. तर इक्वेशन ऑफ टँजंट काय येतं
y मायनस y1 इज इक्वल टू एम एक्स मायनस x1. ह्यात जर किंमत घातली मी, y1 ची किंमत आहे 2, m हाफ, x मायनस x1 ची किंमत आली हाफ. त्यामुळे y मायनस 2 ह्या दोन मी मल्टिप्लाय करू शकतो. इकडं मल्टिप्लाय जर केलं तर ह्या दोन मल्टिप्लाय केलं तर हे 2y मायनस 2 इंटू 2 4, इथं राहील x मायनस हाफ. अजून परत पुढे काय करू शकतो आपण, ह्याला अजून 2 न मल्टिप्लाय करा परत. 2 इंटू 2 4y मायनस 2 इंटू 4 8 इज इक्वल टू 2x मायनस 1. म्हणजे असं होईल 2x मायनस 4y मायनस 1 हा तिकडे घेतल्यावर झाला प्लस 8 इज इक्वल टू 0. म्हणजे 2x मायनस 4y प्लस 7 इज इक्वल टू 0. टँजंट इथपर्यंत बोर्डानं प्रश्न विचारला होता 2022 ला. नॉर्मलचं काय करू शकतो आपण, ह्याच्या पुढे परत नॉर्मल करू शकतो. स्लोप ऑफ नॉर्मल त्याला जर आपण m1 म्हणलो तर m1 म्हणजे काय सांगितलेलं मी, अपोजिट आणि साइन मध्ये पण अपोजिट. मायनस 1 अपॉन m हे तो आला मायनस 1 अपॉन, आत्ता स्लोप आला होता हाफ, त्याच्या उलटा म्हणजे मायनस 2 येईल. परत इक्वेशन ऑफ नॉर्मल त्यातच किंमत घालायची. मगाशी घातलं होतं बघा इथं, y मायनस y1 m1 x मायनस x1 यात किंमत घाला. सेम येईल y मायनस 2, इथला स्लोप झाला मायनस 2, x मायनस इथला आला परत मायनस हाफ, y मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2x मायनस मायनस झाला प्लस 1. त्यामुळे हे जर इकडे घेतलो 2x प्लस y मायनस 2 मध्ये परत मायनस निघाला ना, मायनस 3 इज इक्वल टू 0. इट इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. मी तुम्हाला सोडवून दाखवलोय. बोर्डाला प्रश्न विचारला इथंच, संपूर्ण जर विचारला तर तो 3 मार्काला विचारतील. हा इथंपर्यंत प्रश्न विचारला बोर्डानं 22 ला आहे. फ्युचरमध्ये परत पूर्ण जर विचारला नॉर्मल टँजंट तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. नुसतं नॉर्मलचं विचारला तर इथून पुढे जावं लागेल. स्लोप काढल्यानंतर त्याचा उलटा स्लोप काढायला पाहिजे. हे एकदा शिकवल्यावर काही विद्यार्थ्यांना लगेच समजत नाही. रिपीटली फ्रिक्वेंटली 2 वेळा 3 वेळा तुम्ही समजेपर्यंत व्हिडिओ बघा आणि वेळच्या वेळी रोजच्या रोज ते लिहून घेत जावं.